श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, उद्या आहे संकष्ट चतुर्थी, भगवान गणेशाची सेवा करण्याचा दिवस. तर आज मी तुम्हाला एक अशी विशिष्ट सेवा सांगणार आहे जी तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी तुम्ही करू शकता. आईच्या भक्तीने आणि प्रेमाने गणपती बाप्पा प्रसन्न होतो. पण जर ही भक्ती मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केली तर त्याचा किती मोठा परिणाम होऊ शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आईने कोणती खास सेवा करावी, जेणेकरून मुलं अभ्यासात हुशार होतील आणि त्यांच्या आयुष्यात यश मिळेल. शेवटपर्यंत पहा. गणरायाची कृपा कशी मिळवायची ते जाणून घ्या. संकष्ट चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी आई जर विशिष्ट सेवा करून बाप्पाची आराधना केली तर मुलांची बुद्धी तल्लख होते आणि ते अभ्यासात हुशार होतात. गणपती बाप्पाला बुद्धीचा दाता म्हणून ओळखले जाते. त्याच्या कृपेने अडथळे दूर होतात आणि नवीन ज्ञानाची दारे खुली होतात. गणेशाची मूर्ती ताम्हणात ठेवून एक वेळेस गणपती अथर्वशीर्ष पठण करून अभिषेक करावा आणि ते तीर्थ मुलांना दररोज पिण्यास द्यावे. यामुळे मुलांची बुद्धी तेजस्वी होते आणि त्यांच्या अभ्यासात वाढ होते. अभिषेक झाल्यानंतर गणपतीची मूर्ती स्वच्छ पुसून फुल आणि दुर्वा वाहण्यास सांगावे. तसेच मुलांना गणपती स्तोत्र वाचण्यास सांगावे. यामुळे त्यांच्यात भक्तिभाव वाढतो आणि अभ्यासातील एकाग्रता टिकून राहते. या दिवशी गणपतीची सेवा केल्याने ग्रहदोष दूर होतात. विशेषतः बुध आणि चंद्राशी संबंधित दोष मुलांच्या अभ्यासात अडथळे निर्माण करू शकतात. ते दूर होण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. आईच्या या सेवेचा मुलांवर चांगला परिणाम होतो. त्यांच्या बुद्धीला धार येते, एकाग्रता वाढते आणि अभ्यासात प्रगती होते. आईच्या भक्तीने आणि संस्काराने मुलांचे भविष्य उज्ज्वल होते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी केलेली ही सेवा मुलांच्या बुद्धीला धार देईल आणि त्यांना अभ्यासात यश मिळवून देईल. जर तुम्हाला ह्या व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि कृपसिंधू स्वामी समर्थ या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढील भक्तिमय आणि प्रेरणादायी व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील. श्री स्वामी समर्थ.